बदलापूर श्रीबीज तस्करी प्रकरण हे महिलांच्या आरोग्य, सन्मान आणि कायदेशीर हक्काच्या दृष्टीने चिंताजनक असल्याने राज्य महिला आयोगाने यामध्ये सुमोटो दखल घेतली होती। त्या अनुषंगाने मी स्वतः बदलापूर नगर परिषद येथे 26 फेब्रुवारी रोजी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती आणि बैठकीमध्ये निर्देश दिले होते की ही तस्करी जी होती त्याचे पाळेमुळे खोलवर रुजलेले आहेत, याच्यासाठी मुळापासून आपल्याला काम करणं गरजेचं आहे। आणि त्या अनुषंगाने ही कारवाई होत असताना मालती IVF सेंटर, ज्याची परवानगी नाशिकमध्ये आहे पण ते बेकायदेशीररित्या ठाण्यामध्ये चालू होतं आणि हा चालवणारा डॉक्टर अमोल पाटील याला 3 मार्च रोजी पोलिसांनी अटक केली। सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे। 3 मार्चला अमोल पाटीलला अटक केल्यानंतर त्याच्या नाशिक इथल्या ART सेंटरवर तिथल्या आरोग्य विभागाने कारवाई केली आणि आरोग्य विभागाने हे सेंटर सील केलेलं आहे। या प्रकरणामध्ये खऱ्या अर्थानं ज्या डोनर महिला आहेत त्यांची बनावट आधार कार्ड बनवून त्यांचा गैरवापर मोठ्या प्रमाणात केला गेला आणि म्हणून हे बनावट आधार कार्ड बनवणारा आरोपी म्हणजे सतीश चौधरी याला जळगावच्या चोपडा येथून अटक केलेली आहे। एकंदर या घटनेमध्ये एजंट असेल, बेकायदेशीर सोनोग्राफी सेंटर चालवणारी टीम असेल, औषध पुरवठा करणारी काही लोक असतील, या सगळ्यांना एकत्रितरित्या अटक करण्यात आलेली आहे। आतापर्यंत 7 आरोपी हे अटकेत आहेत। यामध्ये ठाणे इथे असलेल्या मालतीबाई चिटणीस IVF सेंटर यांची सुद्धा तपासणी करण्यात आलेली आहे। सध्या हे सेंटर सील करण्यात आलेलं आहे। यामध्ये ज्या एजंट महिला अटकेत आहेत त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिला आहेत त्यांना इंदापूरच्या श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर येथे पाठवले जायचं। आता या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरची सुद्धा तपासणी सुरू आहे आणि त्या अनुषंगाने पुढची कारवाई केली जाईल। एकंदरच या घटनेला खूप कंगोरे आहेत आणि म्हणून पोलिसांनी चांगल्या पद्धतीची पथक तयार करून याचा तपास सुरू ठेवलेला आहे। यामध्ये राजेशजी गजल आणि त्यांची संपूर्ण टीम असेल हे तपास अधिकारी म्हणून उत्तमरित्या काम करतात। खऱ्या अर्थाने मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या नात्याने अजूनही काही पीडित महिला असतील तर त्यांनी समोर येऊन आपली तक्रार दाखल करावी। या संपूर्ण प्रकरणामध्ये राज्य महिला आयोग याचा पाठपुरावा तर करतच आहेत, पण ही तस्करी आणि त्याचे पाळेमुळे जे खोलवर रुजलेले आहेत त्या सगळ्या मुळावरती घाव घातला जाईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।